तुमची कहाणी. एका आटपाट नगरामध्ये एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केले, एका सुईणीला बोलावून आणले. अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने होय म्हटले. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली होती. तेव्हा ती सून तिच्या घरी गेली आणि म्हणाली, बाई, तू गरीब आहेस, तुझे बाळंतपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझे सूनपण फुकट करीन. तसे ती बाई म्हणाली. नंतर ती सून राणीकडे आली. बाईस म्हणाली, मी तुझे बाळंतपण फुकट करीन. आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे. तिचा गर्भ तिला मुलाचीच लक्षणे दिसतात. तेव्हा आपल्या घरापासून तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असे गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि डोहाळाचे सोंग केले. मोठं पोट दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या घातल्या, भुयार तयार केले. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागले. सुईणीला बोलावण्यात आले. ती ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझी पहिली खेप आहे, डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, असे सांगून तिने तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीला एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असे सांगू लागली. तिने नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सून निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचे कौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करावा. म्हणावे की, जय जिवती आई माते, जिथं माझे बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिने तांदूळ उडवावे व ते बाळाच्या डोकीवर पाडावे. राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी राणी आपल्या अंगणात राळे राखत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. तो मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यावी म्हणून त्याने निश्चय केला. रात्री हिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला काय भिल काय. हे ऐकून राजपुत्र मागेच परतला. आपल्या आईपासून काशीत जाण्यासाठी परवानगी घेतली. काशी क्षेत्रास निघाला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाची मुले 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेले, वाटेत झोप पसरले आहे. जिवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे. मी काही केल्या ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तरात्र झाल्यावर 6वी व जिवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी त्याने विनवणी केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार घडला. दुसरे दिवशी इकडे त्याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीयात्रेस निघून गेला. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी हात वर आले. असे होण्याचे कारण काय, ब्राह्मणास विचारले. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलव, म्हणजे त्याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मावद केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठे संकट पडले. राजाला निरोप धाडला. मला जिवतीचं व्रत आहे. मोठे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला देईन. राजाने
कबूल केले. तिथे तांदळाचे धुणे होते ते काढून दिले. तिथे सारवून त्यावरती आली. तिची हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पाने वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायस घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. 22 पाना फुटला. स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातही तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई आहे. मी तुझी मानलेली आई आहे असं म्हणून तिने सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाला पुढे त्याने आपल्या आईबापास मोठा राजवाडा बांधून दिला व आपण राज्य करू लागला. ही 7 उत्तराची पाने 5 उत्तर सुपर संपूर्ण. ज्याला तशी जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हास हो. ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुपर संपूर्ण. वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंधुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देवी जय देवी जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवी जय रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा जलधनु 3 पुरे चरणी घागरिया. जय देवी जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनापूर्ती. जय देवी जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सहस्रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देवी जय देवी जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवी जय दुर्गे जरकटभारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणार्थे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवने बनी पाहता तुझेसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे भावस लवलाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा क्लेशापासून सोडी तोडी भूपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा हर हर तल्लीन झाला पदपंकज लेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे